जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, की घरातल्या 2 गोष्टी वापरून आपली पिंप किंवा तांब्याची भांडी खूप जास्त आपण चमकवू शकतो. आणि आता गणपती येतातच आहे, त्यामुळे घरातली छोटी-मोठी भांडी असेल, देवघरातला कलश असेल, तांब्याची भांडी असेल, तर ती पटकन कशी साफ करायची, पटकन कशी क्लीन करायची ते आता मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी 10 रुपयेवाला इकडे लिंबू सत्व घेतलं होतं आणि घरातलं आपलं किचनमधलं जे मीठ आहे ते मीठ घेतलं होतं. लिंबू सत्व 10 वाली पुडी घेतली होती आणि मीठ मी खूप जास्त प्रमाणात घेतलं होतं. अवघे 2 चमचे पोह्यांचे घेतलं होतं आणि ते पूर्ण एकदम बारीक करून घ्यायचं आणि ते पाणी आहे ना ह्या लोट्यात घ्यायचं, कालवून घ्यायचं पूर्ण. पण त्याआधी तुमच्या हाताला काही जखम झाली असेल ना तर तुम्ही हाताने ते मिक्स करू नका, एका चमच्याने करा. आणि त्यानंतर मी पिंपाला ते लावून घेतलं आणि छोटा स्क्रब असतो ना त्या स्क्रबने फक्त मी आहे ना घासून घेतलं. ती पिंप इतकी छान क्लीन झाली होती. आणि आज सोमवार होता, सोमवारमुळे मी इकडे साबुदाणा वडे केले होते. आणि आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल की थोडीशी माझी तब्येत ठीक नव्हती, व्हायरल आहे. पण डॉक्टरांकडे जाऊन मी औषधं घेऊन आले होते. त्यानंतर मग घरातलं काही सामान संपलं होतं, त्यामुळे मग इकडे डीमार्टला आलो आणि डीमार्टला जे लागणारं सामान आहे ना ते घेऊन लवकर घरी आलो. आणि घरी आल्यानंतर लागणाऱ्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर मग माझ्या स्वयंपाकाला लागले. आणि एक सांगू का, लग्ना अगोदर ना मला स्वयंपाक हा प्रकार अजिबात आवडत नव्हता, त्यामुळे ना मी कधी मनापासून स्वयंपाक लग्न आधी केलाच नाही. आणि ज्या स्वयंपाकघरापासून मी लांब पळायचे तेच स्वयंपाकघरात मी आता आवडीने छान छान पदार्थ करते. याचा मला खरंच माझ्यावर विश्वास बसत नाही. असं संपलं माझं